नमस्कार. आज बोलण्यापूर्वी एक रामायणातला संदर्भ तुमच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. भांडण लागलं होतं दोन भावामध्ये, वाळी आणि सुग्रीवामध्ये. त्या दोघांच्या भांडणाचं कारण होतं त्यांच्या राज्याचा अधिकारी कोण आणि कारभार कोण करणार. सुग्रीवानी वाळीला बाहेर काढलं होतं आणि वाळी युद्धाला आव्हान देऊ लागला होता. आव्हान दिलं. या दोन भांडणामध्ये हनुमंत नावाचे एक कॅरेक्टर जे सुग्रीवासोबत होतं त्यांनी रामाशी नेऊन सुग्रीवाची भेट घातली आणि राम म्हणाला की आता तू वाळीसोबत भांडण कर. आणि परत एकदा सुग्रीव आणि वाळी या दोघांमध्ये युद्ध लागलं. ताकदीमध्ये, डावपेचामध्ये, अनुभवामध्ये सरस असलेल्या वाळीने सुग्रीवाला मात द्यायला सुरुवात केली. मग रामाला समजत नव्हतं की सुग्रीवाचा विजय कसा करायचा. मग त्यावेळेला त्या दोघांच्या भांडणात दोघेही सारखे दिसू लागले. सुग्रीव म्हणून ज्याचे विचार करावा तर तो वाळी निघायचा आणि वाळी म्हणून ज्याच्यावर बाण मारावं तर तो सुग्रीव निघायचा. म्हणून त्या दुविधा अवस्थेमध्ये रामाने एक तोडगा काढला की हार गळ्यामध्ये घालून तू भांडण कर, म्हणजे हार ज्याच्या गळ्यात आहे तो सुग्रीव आणि ज्याच्या गळ्यात नाही तो वाली. आणि मग रामानं झाडाच्या पाठीमाग उभारून वाळीला बाण मारला. वाळी मृत्युमुखी पडला असताना हनुमंत, सुग्रीव, अंगद, राम हे सगळे वाळीच्या जवळ उभारले. त्यावेळेला वाळीनं विचारलेल्या प्रश्नाला रामाकडे उत्तर नव्हतं. वाळी असं म्हणाला की तू कोण आहेस मला माहित नाही, मी तुझं काय नुकसान केलं तुला सांगता येत नाही, तरी तू माझ्या जीवावर का उठलास. त्यावेळेला निरुत्तर झालेला राम आज बघितलं की कळतं की रामाला अयोध्येतून येणारी मदत पुरेशी कन्फर्म नव्हती. भरत येईल ह्याची खात्री नव्हती. तिथलं सैन्य तयार करायचं होतं तर किष्किंधेमधला सत्ता पालट करावा लागणार होता. वाळी मदत करू शकत नव्हता. सुग्रीवाला राजा करावा लागेल आणि मग मात्र तिथलं सैन्य वापरता येईल की जेणेकरून आपल्याला रावणासोबतच्या लढाईत विजय मिळू शकेल. ही नीती रामायणामध्ये रामाने वापरली होती. आज सिंदूर ऑपरेशन मध्ये अमेरिका, चीन यांचं बघितलं तर मात्र भारताला आता परत एकदा याच नीतीचा अवलंब करावा लागेल. कारण तुर्किस्तानची भूमिका पाकिस्तानच्या बाजूनं, अमेरिकेची भूमिका पाकिस्तानच्या बाजूनं, चीनची भूमिका पाकिस्तानच्या बाजूनं. मग भारत ज्या बांगलादेशला निर्माण केलं तो बांगलादेश सुद्धा विरोधी बाकावर जाऊन उभा आहे. मग भारताला मित्र कोण आहे परत बघावं लागेल की इंदिरा गांधींच्या काळामध्ये, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळेला ज्या रशियाने भारताला सपोर्ट दिला होता तो रशिया मात्र आज सुद्धा भारतासोबत आहे. नव्हे, भारतातलं राजकारण अनेक विचारधारेनं वेगवेगळ्या पक्षानं चालणारा राजकारण आहे. कारण हा देश एक झालेला दिसला सिंदूर ऑपरेशनच्या वेळेला आणि नंतर या देशामध्ये वेगवेगळी भूमिका घेताना दिसले. म्हणजे सिंदूर ऑपरेशनच्या वेळेला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अभिमान वाटत होता की जे संबित पात्राच्या तोंडी शब्द होते तेच शब्द ओवेसीच्या तोंडून यायला लागले. मग मात्र वाटायला लागलं की भारताची एकसंगता कुणीही हरवू शकत नाही. कारण आतापर्यंत झालं काय तर भारतामध्ये जातीच्या आणि धर्माच्या भावनिक राजकारणापोटी राष्ट्र म्हणून, इथली अर्थव्यवस्था म्हणून प्रचंड नुकसान केलं गेलेलं आहे. आणि पाकिस्तान नेमकं स्टेट पुरस्कृत टेररिझम ज्याला म्हणतो ना, राज्य पुरस्कृत दहशतवाद, तो करण्यामध्ये पाकिस्तानच्या जगात हातखंडा आहे. परंतु भारताला प्रत्येक वेळेला त्या गोष्टीनं नुकसान होत आहे ह्याची कल्पना अमेरिकेला आहे, चीनला आहे. पण तरी सुद्धा त्यांनी पाकिस्तानची बाजू का घेतली, हे भारताच्या हिताचं होतं का भारताच्या नुकसानीचं होतं हे आता आपल्याला बघावं लागेल. कारण भारत म्हणून भारताला एक सार्वभौम राष्ट्राचा दर्जा आहे जगभरामध्ये. गेल्या 70-75 वर्षामध्ये भारताने कुणावरही आक्रमण केलं नाही. पण भारतामध्ये इथल्या पर्यटकांवर आक्रमण करणारा, दहशतवाद्यांना थारा देणारा, नव्हे त्यांचे अड्डे पोचणारा पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक ब्रश सुद्धा बोललं जात नाही. आणि भारताला मात्र ट्विट करून, प्रेशर आणून माघार घ्या, शीज फायर घ्या असं सांगणारे ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरण किंवा त्यांची भूमिका ही प्रचंड पाकिस्तानच्या बाजूने जाणारी. मग भारताच्या बाजूने काय आहे? कारण भारताचं आजचं नेतृत्व हे कणखर आहे. याची झलक अमेरिकेलाही आहे आणि याचं भान पाकिस्तानला सुद्धा आहे. म्हणून पाकिस्तान, अमेरिका, चीन यांच्यासोबत तुर्कस्तान आला. तुर्कस्तान का महत्वाचा? दोन बाजूनं. तुर्कस्तान आतापर्यंत स्वतःला धर्माच्या नावावर जगभर स्वतःची ओळख सांगत नव्हता. तुर्कस्तानचं भौगोलिक स्थान हे युरोप आणि आशिया या दोन्हीच्या मध्ये आहे. म्हणजे त्याच्यातला अर्धा भाग युरोपमध्ये आहे
अर्धा आशियामध्ये आहे. इस्तंबूल नावाची राजधानी आहे, जी राजधानी युरोप आणि आशिया दोन्हीकडे आहे. मग त्या इस्तंबूलनं खलिफा नावाचं पद रद्द केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की धर्मापेक्षा इथं राज्यकारभार करणारा राजा आणि घटना हीच महत्वाची आहे. म्हणजे सेक्युलर स्टेट असलेल्या तुर्कस्तानला जर पाकिस्तानच्या बाजूनं जावं लागत असेल त्याची मजबुरी बघावी लागेल. आणि चीन तर इथं त्याची भूमिका ठरलेली, मग त्या चीनला पोषक असलेली भूमिका अमेरिका का घेत आहे हे बघावं लागेल. कारण भारतातल्या परराष्ट्र मंत्र्यांनी, भारतातल्या कुठल्याही जबाबदार नेत्यांनी आतापर्यंत बेजबाबदार विधान केलं नाही. ही भारताची सक्षमता मात्र जगाने मान्य करावं लागेल. मग आता भारताच्या बाजूनं भारताची बाजू घेणारे किती जण आहेत जगाच्या व्यासपीठावर? नुकतंच केंद्र सरकारने सर्व पक्षीय शिष्टमंडळ बनवलंय, ज्या पक्षामध्ये डीएमके पासून काँग्रेस पर्यंत सर्व पक्षातले खासदार घेतलेले आहेत. हे खासदार घेण्याचं शहाणपण केंद्र सरकारला आलं. भारत म्हणून एक आहोत हेही चांगली भूमिका आहे. पण भारताला हाउडी मोदी किंवा मोदी आम्हारा दोस्त किंवा ट्रम्प वगैरे ही जी चालली होती मैत्री, ती मैत्री देशाच्या हिताला आली का हे बघावं लागेल. कारण ट्रम्पच्या गळ्यात गळे घातल्यानंतर ट्रम्पनी जे ट्विटवर त्याचं परराष्ट्र धोरण दाखवून दिलं आणि नंतर आपल्याकडे जे ऍपलचे मोबाईल तयार होत होते त्या कंपनीच्या प्रमुखाला सांगणं की तुम्ही भारतामध्ये ते बनवू नका, ह्याच्यावरून लक्षात येतं की ट्रम्प भारताच्या बाजूने आहे की भारताच्या विरोधात. दुसरी बाजू, IMF न दिलेले पैसे हे पाकिस्तानला आज का द्यावे लागले किंवा का दिले, तर त्या पाठीमागे सुद्धा अमेरिकेचाच हात आहे. म्हणजे थोडक्यात इंदिरा गांधींना जे ओळखता आलं ते आजच्या नेतृत्वांना ओळखता येत नाही का हे बघावं लागेल. कारण राज्यशास्त्रज्ञ असं म्हणतात, इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स देअर इज नो फ्रेंड अँड नो एनिमी. इंटरनॅशनल पॉलिटिक्स देअर इज नो परमनंट फ्रेंड अँड देअर इज नो परमनंट एनिमी, देअर इज परमनंट ओनली इंटरेस्ट. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणी कायमचा शत्रू नसतो, कुणी कायमचा मित्र नसतो. जर महत्वाचं काय असतं तर महत्वाचं फक्त तुमचे हितसंबंध असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हे मुख्य दोन घटकावरती चालतात, एक अर्थकारण आणि दोन सैन्य म्हणजे सामरिक व्यवस्था. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा प्रचंड मजबूत आहे, भारताची संरक्षण व्यवस्था पाकिस्तानपेक्षा प्रचंड मजबूत आहे. मग एवढं सगळं असताना पाकिस्तानच्या बाजूनं IMF, अमेरिका, चीन, तुर्कस्तान आणि ज्याला आपण आपला चांगला मित्र म्हणत होतो त्या इस्रायलला सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात उघड बोलता येत नाही. नव्हे, पाकिस्तानचा दहशतवाद या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या समोर आणला असताना सुद्धा त्याचा निषेध सुद्धा कुणी करत नाही. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात घ्यावं लागेल की पाकिस्तानपेक्षा पाकिस्तानला जे पडद्याच्या पाठीमागून सपोर्ट करणारे जे मोठे राष्ट्र आहेत त्या राष्ट्राचे हितसंबंध भारतासोबत आहेत की पाकिस्तान सोबत आहेत हे आता ओळखावं लागेल. कारण आपल्याला आपले हितसंबंध, आपली संरक्षण व्यवस्था यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही. भारत म्हणून भारताला जगाच्या पाठीवर एकटं पाडायचं चाललं असेल तर मात्र भारताने सावध झालं पाहिजे. कारण भारत जगाला हा शांततेचा आणि जगासोबत सहकार्य भावनेनं राहणारा देश आहे. इव्हन म्हणजे अमेरिकेला सगळ्यात जास्त त्रास दहशतवादाचा भारतासारखाच झालेला आहे आणि त्रास देणारा ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्येच सापडलाय. म्हणजे अमेरिकेच्या आणि पाकिस्तानचे फक्त जगाला दाखवण्याचे नाते आहेत, परंतु अंतर्गत त्यांनी पाकिस्तानला किती गांभीर्याने घ्यायचं हे ते ठरवतात. म्हणजे अमेरिकेला अमेरिकेचं परराष्ट्र धोरण ठरवताना स्वतःचे हितसंबंध महत्वाचे आहेत, चीनला चीनचे धोरण ठरवताना त्यांना त्यांचे हितसंबंध महत्वाचे आहेत. मग भारतानेही भारताचे हितसंबंध महत्वाचे आहेत. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीला उभारले की तिथे जाऊन हाउडी वगैरे म्हणून त्याच्या इलेक्शन मध्ये आपण प्रचार करून किती जवळचे मित्र आहोत यापेक्षा भारताला काय साध्य होतं आणि भारताच्या उपयोगाचं काय आहे हे बघावं लागेल. कारण फोटोमध्ये हसणारे चेहरे, हातात हात देणारे, एकमेकांची मैत्री ही आर्थिक व्यवहारामध्ये किंवा देशाच्या सक्षमतेमध्ये उपयोगाला येत नाही, हा आतापर्यंतचा अभ्यासकांचं म्हणणं आहे. मग आपल्याला आपलं परराष्ट्र धोरण हे कशा पद्धतीने असावं, तर आपण जिंकून सुद्धा आपण त्यांचा विजय साजरा करू शकत नाही एवढं आपल्याला का बरं अडचण आहे? कारण ऑपरेशन सिंदूर हे सक्सेस झालेलं आहे. आपल्यावर हल्ला करून किंवा आपल्यातल्या निष्पाप पर्यटकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांच्या 9 तळावर आपण हल्ला केला. स्पष्ट होतं की जगाने जरी पंचनामा केला किंवा युनोचे जरी पोलीस आले आणि त्यांनी जरी पंचनामा केला ते एवढंच म्हणतील की भारताने पाकिस्तानच्या कुठल्याही
सैनिक तळावर किंवा पाकिस्तानच्या अधिकृत कुठल्याही ठिकाणावर हल्ला केला नाही। त्यांनी जो हल्ला केला तो हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरती केलेला आहे। मग दहशतवाद ही जगाला झालेला कॅन्सर आहे असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला पाठीशी घालायचं, ही अमेरिकेची दुटप्पी नीती भारतानं जगाच्या वेशीवर टांगली पाहिजे। कारण दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जग जेव्हा दोन विचारधारेमध्ये विभागलं होतं, एकीकडून साम्यवाद आणि दुसरीकडून भांडवलवाद, त्यावेळेला नेहरूंच्या लक्षात आलं होतं साम्यवादाच्या छावणीत गेल्यावर भांडवलवादी लोक आपल्याशी व्यवहार करणार नाहीत आणि भांडवलवादी लोकांच्या जवळ गेल्यावर साम्यवादी लोक आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून त्यांनी स्वतःचं एक तिसरं जग किंवा तिसरं स्वतःचं संघटन उभा केलं होतं। कशासाठी? तर भारत नावाचा देश नुकताच स्वतंत्र झालेला आहे, कुणाच्याही छावणीत जाणं भारताला परवडत नाही। आपल्याला पंचवार्षिक धोरणाच्या माध्यमातून आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची होती, लोकशाहीची इथं अंमलबजावणी करून इथल्या लोकांना साक्षर करायचं होतं आणि सार्वभौम राष्ट्र राज्यघटनेवर चालवून या देशामधली लोकशाही जगामध्ये यशस्वी होऊ शकते हे दाखवायची जबाबदारी तेव्हा होती। आज आपल्याकडे सगळंच व्यवस्थित आहे म्हणून आपल्याला पाकिस्तानचा विचार करायची काल गरज नव्हती, तशी आज सुद्धा गरज नाही। कारण भारताच्या ताकदीपुढे, भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तान काहीही नाही। पण पाकिस्तानला पडद्यामागून पाठिंबा देणारे राष्ट्र या लोकांचा विचार करावा लागेल। कारण भारतामध्ये जेवढे मुस्लिम आहेत तेवढे मुस्लिम पाकिस्तानमध्ये नाहीत, तरी सुद्धा पाकिस्तान भारताच्या विरोधामध्ये जर धर्माचं अस्त्र वापरत असेल आणि सेक्युलर स्टेट म्हणून ज्यांनी खलिफा हे पद रद्द केलेलं आहे असा तुर्कस्तान जर पाकिस्तानला एवढी रसद पुरवत असेल आणि मग विचार करावा लागेल की यांचे हितसंबंध आहेत का, धर्म, राजकारण, अर्थकारण या सगळ्यामध्ये परराष्ट्र धोरणाची कुठं गळचिपी होती का हे बघावं लागेल। कारण भारतामध्ये एक चित्र दिसून आलं की देशाचा विषय आल्यानंतर आम्ही वेगवेगळा पक्षीय भेद बाजूला ठेवला, इथले स्थानिक राजकीय मुद्दे बाजूला ठेवले। म्हणजे ओबीसी सारखा नेता जर संबित पात्राची भाषा बोलत असेल तर भारताला एक संघ होऊ शकतो आणि आहे। ऑफिशियली भिकमंगे म्हणून ओवेसीने जेव्हा त्यांची संभावना केली त्यांनी ओळखायला पाहिजे की आपण आपल्या देशातल्या जनतेला रोटी, कपडा, मकान एवढ्या मूलभूत गरजा देऊ शकलो नाहीत आणि ज्या दहशतवाद्यांना पोचून आम्ही भारताला त्रास देतोय त्याच्यातून पाकिस्तान पोखरला जातोय। तुम्ही जर बघितलात तर बलुचिस्तान हे नवीन त्यांनी आज स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी धडपड सुरू केली। मग त्यामध्ये चीन काय भूमिका घेणार, अमेरिका काय भूमिका घेणार आणि भारत काय भूमिका घेणार ह्याच्यावर बलुचिस्तानचं अस्तित्व ठरणार आहे। पण या सगळ्यामध्ये पाकिस्तान मात्र जगाच्या नकाशावरून मिटणार आहे का ती येणारा काळ सांगेल। कारण आतापर्यंतचे धोरण पाकिस्तानला आत्मघाताकडे घेऊन जाताना दिसत आहेत। यातून पाकिस्तान सावरेल का माहित नाही, पण IMFचं कर्ज घेऊन, अमेरिकेचं कर्ज घेऊन, चीन सोबत एवढा मोठा करार करून पाकिस्तान स्वतः फायद्यात नाही। पण पाकिस्तानचं काय होईल त्याच्याशी आपल्याला काळजी करायचं कारण नाही। पण ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास शांततेनं आणि जबाबदारीनं लोकशाही मार्गाने वाटचाल करणाऱ्या भारताला मात्र होत आहे। मग भारताने आता मित्र ठरवताना आणि शत्रू ठरवताना ठरवून घ्यावं लागेल। आपण म्हणायचो ट्रम्प आमचे मित्र आहेत आणि ट्रम्प तिकडे परस्पर ट्विट करून जगाला सांगणार की मी प्रयत्न केले सीज फायरसाठी। अरे पण त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही दहशतवादाचा साधा धिक्कार, निषेध करू शकला नाहीत। तुम्हाला भारताचा मित्र म्हणून घेण्याचा अधिकार बिलकुल नाही। कारण अमेरिका काल भारताचा मित्र नव्हता, आज भारताचा मित्र नाही। उद्या जर समजा काही परिस्थिती आर आणि पारची झाली तर अमेरिका पाकिस्तानच्या गोटात दिसेल। म्हणजे भारताने अमेरिकेच्या भरोशावर राहायचं नाही हे भारताने ठरवून घ्यावं लागेल। कदाचित त्याचे सूचक आपल्याला मोदींच्या त्या दिवशीच्या बोलण्यातून कळालं। त्यांनी सिंगल शब्दांनी ट्रम्पचा आणि अमेरिकेचा उल्लेख केला नाही। ह्याच्यावरून कळतं की भारताचं परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे गांभीर्याने चालू लागलेले आहेत। पण हे सगळं चालत असताना भारत म्हणून भारताच्या हिताची भूमिका घेतली गेली पाहिजे। कारण भावनेवर देशाची अर्थव्यवस्था चालत नाही, भावनेवर जगामध्ये जीवाचे मित्र भेटत नाहीत। म्हणून भारतामध्ये भावनेचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षांना कम्युनिस्ट विचारधारा भलेही तो वैचारिक शत्रू वाटत असेल आणि त्याला विरोध त्यांनी जाहीर करत असतील, पण त्याच कम्युनिस्ट विचारधारेने चालणाऱ्या रशियांनी जेव्हा तिथला सर्वोच्च पुरस्कार देऊन मोदीचा सन्मान केला त्यावेळेला मात्र भारताला एक लक्षात आलं की भारताचा सन्मान, भारताला पाठिंबा आणि भारताची साथ फक्त रशिया देऊ शकते।
अमेरिका वापर करून घेऊ शकते. फक्त त्याच्यातले दोनच बोलके उदाहरण आहेत. एक, IMF न दिलेलं कर्ज, आणि दोन, ऍपलच्या कंपनीला प्रमुखाला बोलून तुम्ही सांगितलेलं की भारताचं उत्पादन बंद करा. आणि तीन, सगळ्यात मोठं उदाहरण, त्यांनी नुकताच सौदीचा दौरा पूर्ण केलेला आहे. ट्रम्पला सौदीचा दौरा करण्याची गरज का वाटली ह्याच्यावरून विचार करायचं. ट्रम्पला फक्त आशिया खंडामध्ये इस्रायलचे हितसंबंध महत्वाचे आहेत. त्याच्या पलीकडे ट्रम्प इथं जेवढी परिस्थिती स्फोटक असेल आणि जेवढे युद्धजन्य वातावरण असेल तेवढं श्रेय घ्यायला मोकळा आहे. कारण ट्रम्प हा अनुभवी, जबाबदार, अभ्यासू नेता नाही, तर ट्रम्प हा लहरी, प्रसिद्धी प्रामुख आणि मनात येईल ते करणारा नेता आहे. त्याच्यामुळं ट्रम्पनं उद्या जगाचं वातावरण युद्धजन्य बनवलं तर त्याला ह्याचे धोरण कारणीभूत असतील. कारण युक्रेन आणि रशिया संघर्ष तो थांबवू शकतो का, तो तसा ट्विट करू शकतो का, जे ट्विट करायची त्यांनी भारत पाकिस्तानमध्ये हिंमत केलेली, हे सुद्धा भारतांनी आता लक्षात घ्यावं लागेल. कारण भारत हा सार्वभौम देश आहे. भारत हा अर्थव्यवस्थेनं जगामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलंय. परंतु एवढा असताना आणि IMF ला पाकिस्तानला पैसे देऊ नका हे सांगितलं असताना सुद्धा जर IMF देत असेल तर मात्र भारतांनी ओळखलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला मित्र शोधायची गरज आहे. कारण यातून भारताचं हित काय आहे आणि भारताला नुकसान कशाने होणार आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी मात्र भारताला कुणीही पडद्याच्या पाठीमागून किंवा समोर येऊन त्रास देण्याची हिंमत करणारा नाही. एवढंच बोलतो. आणखीन पुढे बोलत राहू. सहकार्य करताय असंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. इथंच थांबतो. नमस्कार.